अतिवृष्टी अनुदानातील तफावत दूर करून पश्चिम महाराष्ट्रात मिळालेल्या शेतकरी अनुदानाप्रमाणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही एनडीआरएफ प्रमाणे अनुदान मिळावे या प्रमुख मागणीसाठी वैजापूर तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे मागील 5 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. यातील काही शेतकऱ्यांनी डॉक्टर हेडगेवार बँकेच्या पाठीमागील जलकुंभावर चढून गुरुवारी 20 तारखेपासून कडाक्याच्या थंडीत आंदोलन सुरू केले आहे. आज वैजापूर टाइम्सने येथील काही आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. पाहूया काय म्हणाले. जय जवान जय किसान जय जवान. 4 दिवस झाले, कालपासून आज 30 तास झाले वर टाकीवर येऊन. तिथं खाली कोणताही शब्द नाही, फक्त त्यांचं एक धातूर मातून प्रशासनाचं उत्तर आलं, आमच्या हातात काही नाही, वरिष्ठाकडून माहिती मागू, वरिष्ठाकडून माहिती मागू, आमच्या मागे इलेक्शनचं काम. फक्त आमची प्रश्नाला एवढीच विनंती, तुम्हाला काही करता येत नसेल, ही वैजापूर शहराची जलवाहिनी हिच्या खाली शेववाहिन्या लावून ठेवा. हक्काच्या पैशासाठी, किरकोळ पैशासाठी ही रक्कम म्हणजे यांच्या शासनाच्या पुढे काहीच रक्कम नाही आणि तेवढ्या रकमेकरता शेतकऱ्याला आज ह्या स्टेपला आंदोलन करावं लागते. तरी या सरकारला जाग काय यायचे त्यांचे सर्व कोणत्या पक्षाचे पुढे येऊन भेट देऊन गेले, फक्त ते त्यांची पोळी भाजायचं काम चालू आहे. फक्त विधानसभेच्या टायमाला समजा जे आमदारकीच्या टायमाला प्रत्येक आमदार येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेला शेतकऱ्यासाठी. ते आश्वासन आज शेतकरी वेळ आली ते एकही येईना इथं. इथले आमदार असो किंवा दिनेश भाऊ असो. आणि आज प्रत्येकाच्या घरात नगरपालिकेचं इलेक्शन आलं, प्रत्येकाच्या दारात जाऊन माथा टेकू राहिली आणि त्यांना बी असेच आश्वासन देऊ राहिले. आम्हाला जसं दिलं आम्हाला फसवलं आणि आज त्यांना फसवायला चालले. आज या पुढाऱ्यांच्यावर तर आमचा अजिबात बिलकुलच विश्वास नाही. 5 दिवसापासून आमचं आमरण उपोषण चालू आहे. आज आता 30 घंटे झालेले आहे, तसं आम्ही टाकीवर उभे आहे. आमच्याकडे कोणीही प्रशासनाचा एकही माणूस आला नाही. आता हे पवार साहेब रातच्या धरून थंडी वाऱ्याचे आम्ही त्यांची छाती चोळतोय, त्यांचं डोकं दाबतोय. त्यांची प्रकृती फार घालवलेली आहे. काय सांगाल या आंदोलन? तुम्ही स्वतः वयोवृद्ध आहात आणि या ठिकाणी वरती आलेला आहात, जलकुंभावर आलेला. मी स्वतः शेतकरी असून माझ्या सातबाऱ्यावरती 3 विहीर आहेत. आता समोर जो नारायण सारायण धरण दिसतंय तिथं माझी स्वतःची विहीर आहे. इथं चंद्रपाल नगर माझी विहीर आहे आणि पुन्हा 107 सर्व नंबर मध्ये माझी विहीर आहे. तिथं 2 बोर आहेत. माझी शेती कोरडवाहू कशी झाली या प्रशासनाने मला जी माहिती दिली की बाबा वैजापूर तालुक्यात 0 बागायत क्षेत्र आहे. माझी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एक विनंती की ड्रोनद्वारे वैजापूर तालुक्यात ऊसाचं क्षेत्र किती एकर आहे एवढं बघावं आणि मग सिद्ध करून दाखवा की 0 बागायत क्षेत्र कसं मालगाव असं 0 बागेत दाखवलं तर मग आम्हाला वैजापूर मध्ये ऊस किती आमच्या गावाने बघितलं. तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये जरी असलो तर पहिले स्टार्टिंगला प्रेफरन्स म्हणजे आपल्याला शेतकऱ्याच्या बाजूने आपली काय व्यथा आहे ती आपली शासनापर्यंत मांडायची. त्या दिवशी सुद्धा मी कृषी मंत्रीला या ठिकाणी उपोषण करते. गणेश भाऊ असतील, जानराव असतील, अजय पाटील असतील, हे सर्व जे उपोषणाला बसलेले त्यांनी त्या ठिकाणी बोलणं सुद्धा करून एडीएम साहेबांचं बोलणं करून त्यांनी त्या ठिकाणी आदेश सुद्धा दिले का याद्या काय असतील ते तपासून पाहणे, शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याला कशी मदत होईल त्याच्याकडे त्यांनी बघितलं पाहिजे असं आमच्या म्हणजे वरिष्ठ आपले मंत्री महोदयांचे सूचना होत्या. तरी पण आपण बघितलं तर प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये व्यस्त आहेत. आपण बघितलं तर शेतकरी खूप मोठ्या अडचणीत, इलेक्शन येतील जातील, निवडणूक होतील, राहतील, त्याला महत्व नाही. पण आज आपला शेतकरी अडचणीत आहेत, त्याच्याकडे आपलं सर्व अधिकारी त्या ठिकाणी लक्ष दिले पाहिजे. त्या ठिकाणी पंचनामे चुकले त्याची दुरुस्ती करून शासनाकडे परत एकदा आपण त्या ठिकाणी फेर पंचनामे करून त्या ठिकाणी शासनाला कळवावे अशी मी अधिकाऱ्यांना विनंती करतो.